गुड मॉर्निंग. आणि हे बघा मी चालले इकडे नदीला चालले. ते नाळ भाजी म्हणून असते ती आणण्यासाठी चाललोय आम्ही. दोघी जणी आहेत. आणि बघू ते मागच्या वेळेला आम्ही तर खेकड्यांचं तर तुम्हाला दाखवायला नाही जमला, पण बघू इकडे दिसले तर मी दाखवेन तुम्हाला. खेकडे दगडी खाली कसे काय असतात ते. मित्रांनी इकडे आलो होतो पण नेले वाटतं लोकांनी. ही बघा ही नाळ भाजी इथेच आहे ना. ही इथेच आहे ना. ही बघ, ही बघ, ही बघ. ही काय आहे मग? ती वेगळी आहे. ही काय आहे? वेगळे आहे हे पाला. त्या वेगळा पाला आहे. हे बघ ही पाला. हे तानं पण तसंच वाटतं मला. ते नाही ना. हे पण तसंच वाटतं भाजीचाच. मी तर तेच समजलं होतं. आता आलो ना का रोप देता मग आपल्या कासात लाव. धर ना ते पिशवीत टाक. ही नाळ भाजी थोडीशीच काढली. हे बघा इकडे आहे बघा. तर चला मित्रांनो आम्ही खुडून घेतो पहिला, नाही तर पाणी आहे, पाण्यात मोबाईल पडण्याची शक्यता जास्त आहे. मित्रांनो बघा आम्ही आलो होतो नाळ भाजी घ्यायला, पण हे बघा आम्हाला हे पाण्यातले असे हे आमच्याकडे याला खुबे म्हणतात ते सुद्धा भेटले. तर हे सुद्धा आम्ही गोळा करतो. गोळा केल्यानंतर किती भेटले ते समजेलच, दाखवते. आता सध्या पाण्यात ते बघा तिकडे पाण्यात आहे, तर मी पण जाते गोळा करते. तेव्हा इकडे नदीवर आले मस्तपैकी शेतावर. बघू शकताय नदी पाठीमागे तानसा नदी, जो तानसा धरण आहे तिचं उगम इथून आमच्या गावापासून होतं, म्हणजे माहेरापासून. आणि इकडे मी आले भाजी नदीला, आपले नाळ भाजी म्हणून आमच्याकडे ओळखली जाते. हे बघा मासे बघा किती छोटे छोटे आहेत. पाण्यामध्ये शायद दिसतात का माहिती नाही, खूप सारे असे छोटे छोटे मच्छी याच्यात बघा साईड साईडला. आणि इकडे बघा नदीचा हे बघा किती भारी. आणि इकडे बघा याच्यात छोटी छोटी मच्छी राहते अडकून. मग आम्ही फिशिंग करायला येतो. सकाळी आम्ही तोडली ती ही भाजी. हे जे फुल आलंय ते बघा, याचाच कोवळा 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 आलेला पाळा तो भाजी करतात. हे बघा मासे, हे बघा छोटे छोटे मासे बघा किती येते बघा. हे बघा ते काय आपला आवाज आला तरी पण पळतात ते. हे बघा किती आहेत, खूप सारे आहेत. हे बघा हे बघा किती. हे बघा ही नदी, ही पूर्ण ही नदी डायरेक्ट वसईचा समुद्र आहे इकडे, विरार वसई समुद्राला मिळते ही नदी. आणि उन्हाळा आला का आम्ही येतो मच्छी पकडायला. जाळे किंवा मच्छर जाळी वगैरे असे याच्याने फिशिंग करतो. याला नाळ भाजी म्हणतात. ते बघा मी आता ही तोडते. त्याच्यात दुसरंही शेंग दिसणार तसंच आहे, ते जरा नीट व्यवस्थित पारखून घ्यायला लागेल. हे बघा
ही नाळभाजी, हे बघा किती भारी वाटते. आणि अशी ऑर्गॅनिक भाज्या खूप छान लागतात खायला आणि तेवढेच आपल्या शरीरासाठी पण फायदेशीर असतात, बिना खताची. आणि पाणी तर हे बघा मित्रांनो. चला आता हे मी खुडते, टाइमपास नाही करते, पहिला खुडते ना मग तुम्हाला दाखवते. दुपारी पण मी व्हिडिओ केले, ते किती भेटले आपल्याला ते सुद्धा दाखवते तुम्हाला. हे बघा मित्रांनो, आम्ही एवढी खुडली आता. सकाळची खुडली ती थोडीशीच होती, आता भरपूर खुडले इकडे. ही आपली आणि तिकडे ते पाण्यातले सेल होते, ते औषध होते खुबे, आमच्याकडे त्याला बोलतो आम्ही खुबे. ते शोधत होतो. आणि ते खुबे म्हणजे खाण्यासाठी खूप आयुर्वेदिकच असतात. ते डोळ्यांसाठी आणि आपले जे बोन असतात, गुडघे वगैरे, त्याच्यासाठी आयुर्वेदिक आहेत. ते दिसले शाळेत भेटत नाही, ते पटकन पावसाळ्यातच भेटत, पण आम्हाला आता भेटले म्हणून आम्ही ते शोधत होतो. तर चला मित्रांनो, आता घरी जातो आम्ही. ओळखीतच येत नाही असं झालंय चेहरा. हे बघा मित्रांनो, जे आपण शहरात गवार खात होते, याची लागवड बघा कशी केली इकडे. माझ्या भावाने नाही, तर बाजूच्या गावातल्या यांनी केले. हे बघा छोटीशी हे तर फुलायला आले बघा. बघा आता इथून याचा बाज चालू होईल. हे भांबोडा घ्यायला लावलाय, आमच्याकडे त्याला बुराडा म्हणतात. स्पेशल असं पोपटीसाठी प्रयत्न चालू आहेत आमच्या पोपटी बनवण्याची. पण मित्रांनो, ती मटक्यात नसून कुकर मध्ये मी ट्राय करणार आहे पोपटी. त्याचा पाळा घ्यायला लावलाय, आता बघू. तुम्हाला जेवढं शक्य जमेल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करेल. हे बघा मित्रांनो, किती मोठी लिंब आहेत. हे बघा एवढा मोठा लिंबू आहे बघा, संत्रा एवढा. बघा माझ्या हातात बघा किती मोठा आहे. हे एक लिंबू आहे. आणि हे सुद्धा मोठे मोठेच आहेत. हे बघा, हे बॉल, आपलं क्रिकेट बॉल असतं तेवढी साईज यांची आहे. हे बघा, बाकीचे छोटे छोटे पण आहेत. हे आपलं हे खडलेले होते, म्हणजे शेवटचे असतील त्या फांदीला. थोडे मोठे माहेरावरून मी तिकडे माहेरी गेले, ते तिकडनं आणलेत. बघा, आम्ही कुकरमध्ये पोपटी बनवायला लावले. तर हा आमच्याकडे याला बुराडा म्हणतात, काही ठिकाणी याला भांबुर्डा म्हणतात. तर हा भांबुर्ड्याचा पाला अशी कुकरमध्ये ही पोपटी बनवायला लावले. त्या तुरीच्या आणि वाळाच्या शेंगा आणि हे चिकन आणि त्याच्यात ही अंडी. एक कुकर लावलंय, इकडे दाखवा. हे एक कुकर लावलंय, कारण माझ्याकडे मोठे कुकर नसल्यामुळं 2 कुकर मध्ये ते बनवायला लावले आम्ही. आणि इकडे हे बघा, हे कोंबडीचे पाय, हे स्पेशल तसे कोंबडीचे पाय. याची रेसिपी वेगळी आहे, अजून पूर्ण झालेली नाही, ती पूर्ण परतायला लागेल ती पूर्ण. पण ही खास ही तुम्हाला पोपटी दाखवण्यासाठी प्रयत्न चालू आहे. हे बघा, असं लावून घ्यायचं पहिलं, त्याच्यावर हे शेंगा टाकायच्या. हे जास्त काय आणलेले नाहीत, कारण जेव्हा चिकन वगैरे असतं, अंडी असते, तर शेंगा जास्त खात नाही कोण, म्हणून थोड्याशा शेंगा आपण वापरल्या त्याच्यात. चिकन 1 किलो आहे. या कुकरला लावलंय. अंडी या कुकरला 1 डझन गेले, त्याला फक्त 3 राहिले त्याच्यात या कुकरला. तर परत हे बघा, ही पोपटीचा एक थर, शेंगाचा एक थर लावलाय. त्याच्यावर हे परत आपला याचा बाबुर्ड्याचा किंवा आम्ही बुराडा म्हणतो त्याचा हे एक थर पानांचा लावून घ्यायचा आहे बघा. असं या पद्धतीने कुकरला लावायची. आपल्याकडे शिटीमध्ये
मटक्यात आपल्याला करता मटका किंवा तेळाचा डब्बा असतो त्याच्यात आपल्याला काही इकडे जमणार नाही, त्याला खूप आग लागते, म्हणजे लाकडं वगैरे पाहिजेत असतात. पण ही आपल्या ना अशी ही कुकर मधली पोपटी. आता याच्यावर हे आपण चिकन टाकून घेऊया. भरभरून चिकन टाकायचं. एक तर याच्यामध्ये मी अंडी ठेवते, साईडला इकडे अंडी. पुन्हा त्याच्यावर आपण पानं टाकून घेऊ. आणि मित्रांनो, खरं तेच तर या पानांमुळे येते. खरं सांगायचं गेलं तर हे बुराड्याचा पाळा, याची टेस्ट असते पोपटीला. हे असं पूर्ण झाकून घ्यायचं, म्हणजे याच्यामध्ये त्याची वाफ आणि त्याचं जे काही फ्लेवर आहे याचा उतरला पाहिजे त्याच्यात. हे गावावरून आणलंय, इकडे काही सिटीत मिळत नाही. गावी गेलो होतो तिकडनं आणलंय मी. असं झाकून पूर्ण पॅक करून आपली लावून झाले कुकरला पूर्ण. आता आपण वाफ देऊ, म्हणजे एक दोन शिट्या काढून घेऊ. हे बघा मित्रांनो, आपण त्या दिवशी तिकडे गेलो होतो नालभाजी आणायला, तेव्हा हे भेटले आम्हाला. आणि याला खुबे म्हणतो, तुम्हाला त्या दिवशी सांगितलं. पण एवढ्या साफ केल्यानंतर कसे दिसतात. त्या दिवशी चिखलात भरलेले होते, साफ करून कसे दिसतात, कलर वगैरे बघा. आणि त्या दिवशी तुम्हाला सांगितलंच, हे डोळ्यांच्या आणि आपल्या हाडांसाठी खूप उपयोगी आहेत, म्हणजे औषधी आहेत. ज्याचं पाय हात समजा मोडलेला असेल तर त्याला हे याचं सूप बनवून देतात. ज्याचे डोळे वगैरे कमजोर असतील त्याला पण त्याचं भाजून थोडासा पाणी काढून ना त्याच्या डोळ्यात टाकला जातो. आमच्या आदिवासी जुने लोक होते ते याचा प्रयोग करायचे, याचं भाजून असं पाणी करून टाकायचं. दृष्टिकोन म्हणजे कमी असेल ते व्यवस्थित दिसायचं त्यांना, असे आमचे पूर्वज म्हणायचे. आम्ही पण खातो, काही डोळ्यात वगैरे तो उपयोग केलं नाही आम्ही कधी, पण खातोय.